नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे PDCC बँक भरतीसाठी IMP क्वेश्चन पाहणार आहोत. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनानुसार आहेत. उद्या पेपरला जाता जाता हे प्रश्न पाहून जा. सर्व परीक्षेकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण विचारले जाणारे प्रश्न आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 7 जिल्ह्यांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होत नाही? खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होत नाही? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नाशिक. प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की 1 मे या महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झाली नाही? 1 मे या महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांची निर्मिती झाली नाही? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लातूर. प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की राज्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कधी संमत झाला? राज्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कधी संमत झाला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1961. क्रमांक दुसरा असा आहे की वसंतराव नाईक समिती कधी स्थापन करण्यात आली होती? वसंतराव नाईक समिती कधी स्थापन करण्यात आली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो जून सन 1960. प्रश्न क्रमांक 6 असा आहे की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना कधी करण्यात आली? महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 1 मे सन 1962. प्रश्न क्रमांक 7 असा आहे की महानगर नियोजन समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते? महानगर नियोजन समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 243 ZE. प्रश्न क्रमांक 8 असा आहे की जिल्हा नियोजन समितीची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीनुसार कलम 243 ZD नुसार करण्यात येते? जिल्हा नियोजन समितीची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीनुसार कलम 243 ZD नुसार करण्यात येते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 74. प्रश्न क्रमांक 9 असा आहे की 74व्या घटनादुरुस्तीनुसार नगरपालिकांची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते? 74व्या घटनादुरुस्तीनुसार नगरपालिकांची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 243 Q. प्रश्न क्रमांक 10 असा आहे की 74व्या घटनादुरुस्ती अंतर्गत वार्ड समित्यांची स्थापना व रचना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते? 74व्या घटनादुरुस्ती अंतर्गत वार्ड समित्यांची स्थापना व रचना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 243 S. प्रश्न क्रमांक 11 असा आहे की 73व्या घटनादुरुस्ती अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली? 73व्या घटनादुरुस्ती अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 243 K. प्रश्न क्रमांक 12 असा आहे की भारतामध्ये सर्वप्रथम नगरपालिका कुठे अस्तित्वात आली? भारतामध्ये सर्वप्रथम नगरपालिका कुठे खालीलपैकी अस्तित्वात आली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चेन्नई. प्रश्न क्रमांक 13 असा आहे की अशोक मेहता समितीची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली होती? अशोक मेहता समितीची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1977. प्रश्न क्रमांक 14 73वी घटनादुरुस्ती कायदा कधी करण्यात आला? 73वी घटनादुरुस्ती कायदा कधी करण्यात आला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1992. प्रश्न क्रमांक 15 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने घटनेमध्ये कोणता नवीन भाग समाविष्ट करण्यात आला? 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने घटनेमध्ये खालीलपैकी कोणता नवीन भाग समाविष्ट करण्यात आला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भाग 9. प्रश्न क्रमांक 16 73व्या घटनादुरुस्तीने घटनेमध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला?
73व्या घटनादुरुस्तीने घटनेमध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 11व्या. प्रश्न क्रमांक 17वा. ग्रामसेवेची तरतूद कोणत्या कलमामध्ये खालीलपैकी करण्यात आलेली आहे? ग्रामसेवेची तरतूद कोणत्या कलमामध्ये खालीलपैकी करण्यात आलेली आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 243A. प्रश्न क्रमांक 18वा असा आहे की 73व्या घटनादुरुस्तीनुसार जागांचे आरक्षण कोणत्या कलमांतर्गत देण्यात आले? 73व्या घटनादुरुस्तीनुसार जागांचे आरक्षण कोणत्या कलमांतर्गत देण्यात आले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 243D. प्रश्न क्रमांक 19वा असा आहे की वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते? वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 243I. प्रश्न क्रमांक 20वा असा आहे की बलवंतराव मेहता समितीची स्थापना कधी झाली? बलवंतराव मेहता समितीची स्थापना कधी झाली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1957. प्रश्न क्रमांक 21वा. भारतीय महिला विद्यापीठचे कुलगुरू खालीलपैकी कोणत्या महिला होत्या? भारतीय महिला विद्यापीठचे कुलगुरू खालीलपैकी कोणत्या महिला होत्या? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो हंसा मेहता. प्रश्न क्रमांक 22वा. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 1882. प्रश्न क्रमांक 23वा. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण व मोफत व सक्तीची करणारी पहिली शाळा कुठे खोलली? शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीची करणारी पहिली शाळा कुठे खोलली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चिपरीपेटा. प्रश्न क्रमांक 24वा. शाहू महाराजांनी केंब्रिज विद्यापीठातून कोणती पदवी प्राप्त केली होती? शाहू महाराजांनी केंब्रिज विद्यापीठातून कोणती पदवी प्राप्त केली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो LL.D. प्रश्न क्रमांक 25वा. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटक कोणते? सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटक कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सत्यशोधक. प्रश्न क्रमांक 26वा. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना कुठे केलेली होती? पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना कुठे केलेली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मुंबई. जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये दशवार्षिक वाढीचा दर सर्वाधिक होता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये दशवार्षिक वाढीचा दर सर्वाधिक होता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ठाणे. प्रश्न क्रमांक 28वा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील लोकसंख्या कमी झाली? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी झाली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व. मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 29वा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, त्यानंतर कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक लागतो? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, त्यानंतर कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक लागतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 30वा. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लातूर. प्रश्न क्रमांक 31वा. मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांची सीमा सर्वाधिक लागू आहे? मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांची सीमा सर्वाधिक लागू आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अमरावती. प्रश्न क्रमांक 32वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्व तालुके हे दुसऱ्या राज्याच्या सीमेला लागू आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्व तालुके हे दुसऱ्या राज्याच्या सीमेला लागू आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नंदुरबार. प्रश्न क्रमांक 33वा. पंतप्रधानाची निवड कोणत्या कलमांतर्गत केली जाते? पंतप्रधानाची निवड कोणत्या कलमांतर्गत केली जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 75. प्रश्न क्रमांक 34वा.
सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता? सर्वात कमी तालुके असणारा खालीलपैकी प्रशासकीय विभाग कोणता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कोकण. प्रश्न क्रमांक 35. पुणे विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची खालीलपैकी संख्या किती? पुणे विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची खालीलपैकी संख्या किती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 58. प्रश्न क्रमांक 36. औरंगाबाद विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती? औरंगाबाद विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 76. प्रश्न क्रमांक 37. अमरावती विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती? अमरावती विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 56. प्रश्न क्रमांक 38. राज्यामध्ये सर्वाधिक तालुक्यांची संख्या असलेले जिल्हे कोणते? राज्यामध्ये सर्वाधिक तालुक्यांची संख्या असलेले जिल्हे कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वरील दोन्ही म्हणजे नांदेड व यवतमाळ. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? खालीलपैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर. प्रश्न क्रमांक 40. कोकण विभागामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? कोकण विभागामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 9 महानगरपालिका आहेत.